राम राम विद्यार्थी मित्रांनो, समासावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि मग एकदम सोपा समास सांगतोय तुम्हाला. द्वंद्व समास. ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात, म्हणजे जे दोन शब्द एकत्र येतात ते दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात. दोन वेगवेगळे शब्द एकत्र येणे आणि एक शब्द तयार होणे त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. मग लक्षात घ्या, आई वडील म्हटल्याच्या नंतर त्याचा विग्रह आपण असा करतो, आई आणि वडील. मग ज्या शब्दाचा विग्रह करताना आणि येतं, आणि व येतं, अथवा किंवा, लक्षात घ्या बर का, हे शब्द दिसले तुम्हाला विग्रह करताना की समजून चालायचं तो द्वंद्व समास असणार आहे. नवरा बायको, नवरा बायको, नवरा व बायको दोन्ही महत्वाचे आहे. सीताराम, सीता आणि राम. पशु पक्षी, पशु आणि पक्षी, आणि व दिसलं का समजून चालायचं इतर द्वंद्व समास. आणि किंवा अथवा दिसलं तर समजून चालायचं वैकल्पिक द्वंद्व समास. खरे खोटे, खरे किंवा खोटे, लहान मोठा, लहान किंवा मोठा, पाप पुण्य, पाप वा पुण्य.